तुम्ही झोपा निवांत. मी आलोच. तुम्ही कुठे जाता? झोपायला. झोपायला जावं लागेलच ना, म्हणून जातोय बाहेर. नाही म्हणजे तुम्ही इथे झोपा ना. तुम्ही झोपा इथे निवांत, मी बाहेर आहे वाऱ्यावर. अहो पण अहो काय नाही, आपल्याला सवय आहे. बाहेर वाऱ्यावर आपल्याला लई भारी झोप येते बघा. तुम्ही झोपा निवांत, मी आहे बाहेर. उद्या पहिलं कापड आणली पाहिजेत, मग ते चूल, मग अजून काय भांडी कुंडी लागली तर. अंजलीबाई नुसतं म्हणल्यावर संकट आलेत. काय कमी पडू द्यायचं नाही त्यासनी. राणा, संसार करायचा तर तुला सगळ्या वस्तू उद्याच्या उद्या हजर पाहिजेत. सोप्पा नसतोय संसार, लई कठीण असतो. लगीन तर झालं, एक काम संपलं. पण लग्नाचं प्रेम कसं दावायचं ते कोणी शिकवलंच नाही मला. अंजलीबाईंना विचारलं पाहिजे लग्नाच्या प्रेमाबद्दल. नाही नको, झोपल्या असतील, उद्या सकाळलाच विचारतो. असे काय आहे राणाजी, मला एकटीला इथे सोडून बाहेर झोपायला गेले. असं करतं का कोणी, तेही लग्नाच्या पहिल्या रात्री. झोपले असतील का की असतील जागे? काय झालं? तुम्ही बाहेर का? हो, गारवार काना बिनत गेलं तर? मला आत एकटीला अंधारात भीती वाटते.
चला मी येतो तुमच्या संगती. तुम्ही झोपा आता निवांत. ह्याचं काय बी कारण नाही. झोपा तुम्ही. तुम्ही झोपा. नाही तुम्ही झोपा निवांत. मी आहे की इथंच. झोपा तुम्ही. झोपायचं नसेल तर बोला काहीतरी. हा काय म्हणजे अशा टायमाला काय बोलायचं असते माहित नाही हो मला. काही बोला. बोलता बोलता झोप लागते. असं आहे काय. बर ते नाही झोप येत नसेल तर आमची गोदक्का मस्त अंगाई म्हणते. तसं काय तुम्हाला लागतं काय. का तुम्ही माझ्यासाठी अंगाई गाणार आहात? तसं मला येत नाही पण तुमच्यासाठी प्रयत्न करीन. हा फक्त माझा आवाज काही चांगला नाही हो. नाही नको. झोपते मी तशीच. फक्त तुम्ही जवळ राहा. झोपा तुम्ही निवांत. राणाजी काय ते. तुम्ही झोपा बाहेर जाऊ. मी झोपते. हा पण ते तुमचं ब्या. तुम्ही बाहेरच आहात ना. आणि एकदा झोप लागल्यावर काही अडचण येत नाही. चालतंय. तसं बी मला लई झोप यायले. तुम्ही झोपा निवांत. मी तुम्हाला सकाळी लवकर उठवतो.
आई झाली का झोप दोघांची? बर चला आता दोघांनी आंघोळी आटपा आणि न्याहारी खायला या. गोदा का मी करते. नाही नाही तुम्ही नका करू. मी तुम्हाला चहा करू का? नग राणा बर तू जे केलंस ते बरं नाही बाबा. अरे तू इकडं आलास आणि रातच्यापासनं साहेबांनी हंतरून धरले बघ. हे बघा तुम्हाला दोघांनी बी इनवणी करते. काय राग असेल तो बोलून दावा, तर असं घर सोडून जाऊ नका. गोदक्का अगं राग नाही का कसला? आणि आपल्या माणसांना कोण रागत असते वय? अरे मग असं का करायला लागलायस? हे बघा तुम्ही दोघं बी शाना हायसा. अंजली अगं तू तरी ह्याला समजून सांग. तुमचं दोघांचं नवीन लगीन झालंय, असं घर सोडून येणं बरं नाही. कशाला उगा ताप करून घ्यायचा? अहो नाही, इथेही छान आहे सगळं. हे पण घरच आहे ना. ते ना बघ, पण सकाळ सकाळ तू जेवण कशाला बनवलंस? एक तर आधी तुझी तब्येत नरम असते आजकाल. हो ना, तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका की काळजी करू नका. आता मीच जेवण बनवत जाईन. आजपासून आम्ही सुरू करणार आहोत. गोदाक्का तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. लहानपणापासून तुम्ही जसं यांना जपलंय ना तसंच मीही जपेन. आणि माझी काळजी घ्यायला हे आहेतच की. तुम्ही बिनधास्तपणे जा आणि आबांची काळजी घ्या. चल गोदक्का, तुला घरला सोडतो. तसं बी मला कापड आणायचे ना बघ. चल. सगळ्यांना नीट सोडलंच ना रे? हो, जायलाच तयार नव्हतं. कसं बसं समजावलं आणि पाठवलं. काळजी असणारच रे. शेवटी अंजली सगळ्यांची लाडकी आहे. एवढी माझी गुणाची अंजली, नेमकं तिच्याच बाबतीत हे असं व्हावं ना? कालपासून चला चला म्हणतीये पण नाही. अगं पण अंजलीच नको म्हणाली. तिचं ऐकून तर ही वेळ आली ना आज आपल्यावर. नको नकोच म्हणत होते मी, तरी लग्न केलं का आता अंजली म्हणते म्हणून. आणि आज आता हे असं झालं. आता परत परत तेच ते उघडत बसू नकोस ना.
असं काय करता? इथं आपल्या मुलीचं भविष्य टांगणीला लागलंय, याचं काहीच नाही तुम्हाला? इंदू, भविष्य अंजलीचं आणि राणाचं आहे. आता ते दोघं नवरा बायको आहे. त्यांच्या आयुष्याचे निर्णय त्यांना घेऊ देत. हे असे अंजलीला फक्त या सगळ्याची सवय नाही याचीच काळजी वाटते. वाटते ना काळजी. मग आपण काहीतरी केलं पाहिजे. अगं इंदू, काय करायचं हाच तर प्रश्न आहे. आता अंजलीच नको म्हणते तर कसं समजवायचं तिला? आपण तिला मांडव परतावणीला बोलवूया आणि मग बघूया पुढे काय करायचं ते. हा, हे चांगलंय. मांडव परतवणीला बोलवा आणि समजावून सांगा, पण बळजबरी करू नका कुठली. त्या म्हातारीनं परत आणलं का काय जोडीला? राणा भाऊजी, राणा भाऊजी, बरं झालं बघा तुम्ही आलासा. कालपासून तुम्ही नाही तर आमच्या डोळ्याला डोळा लागला नाही. जीव असा तिळतिळ तुटत होता आमचा. नाही, खरंच बरं झालं तुम्ही आलासा. चंदे, जाग तांदळाचं मापटं घेऊन येवा लंडाय. राणा भाऊजी कुठं आहेत? कोण? अंजलीबाई होय? त्या नाही आल्या. राणा भाऊजी, असं करू नका सा. तुम्ही काय बी करा पण त्यासनी घरी घेऊन या. तुम्ही घरात नाही तर घराला शोभा नाही बघा. राणा, राणा, मला माहिती होतं माझा राणा परत येणार. सुनबाई कुठे आहे? त्या शेतात आहेत. चल आपण जाऊन घेऊन येऊ. नाही आबा, ते मी फक्त आमचे कापड घ्यायला आलो. अरे असं का करायलायस? आम्ही असं काय पाप केलंय? असं काय नाही. मग कसं आहे? राणा, राणा, अरे अहो होता का? तुम्ही सांगा ना त्याला. सुनबाई तुम्ही राणा भाऊजी, राणा थांब. नाही जायचंस तू. आबा, अहो तुमची थोरली सून तिकडे शेतात एकटीच आहेत. चल आपण जाऊन घेऊन येऊ. नाही आबा, अहो आम्ही शेतातच राहणार आहे. राणा, राणा आता जर का गेलास तर आम्ही कधी बोलणार नाही तुझ्या संकट.